या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर। संपर्क नंबर 9923068882। चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू एकनाथ संभाजी शिंदे। अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायचा मार्ग माहीत होता, परंतु बाहेर पडायचा मार्ग ठाऊक नव्हता। तशीच अवस्था माननीय एकनाथ शिंदे यांची आज मितीस झाली आहे। भाजपाने कपटनीतीने शिंदेंना त्यांच्या चक्रव्यूहात खेचून नेले, परंतु परतीचे सर्व मार्ग ब्लॉक करून टाकले आहेत। आता त्यांची अवस्था सहनही होत नाही व सांगताही येत नाही अशी झाली आहे। आपल्याबरोबर 40 आमदारांचे भवितव्य, त्यातील 12 जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याने ते तुर्तास बचावले आहेत, अंधकारमय झाले आहेत। सगळ्यात वाईट अवस्था दीपक केसरकर, अब्दुल सत्तार व तानाजी सावंत यांची झाली आहे, कारण हेच लोक एकनाथ शिंदेची तळी सातत्याने उचलून धरत होते व उद्धव ठाकरेंवर आग पाखड करीत होते। शिंदेंच्या बंडात सामील झालेल्या 16 आमदारात डॉक्टर बालाजी किडीकर हेही होते। ते यंदा चौथ्यांदा निवडून येऊनही त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही। या उलट योगेश कदम सारख्या नवख्याची वर्णी लागली आहे। एकनाथ शिंदे हे त्यांनी चोरलेल्या शिवसेनेचे नामधारी प्रमुख नेते आहेत। त्यांच्या पक्षाचे निर्णय ते स्वतंत्र बुद्धीने घेऊ शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे। लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची निवड करताना भाजपाच्याच आदेशाने उमेदवार निवडावे लागले। विधानसभेच्या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली। हे कमी म्हणून की काय? विधानसभेतील निकालानंतरही मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लावायची व कोणाचा पत्ता कट करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुख म्हणवणाऱ्या मामू एकनाथ शिंदे यांना नव्हता, तर मोदी शहांनी तो निर्णय घेऊन तो शिंदेंवर थोपवला। अन्यथा तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व दीपक केसरकर यांना शिंदेंनी वगळलेच नसते। शिवसेनेचा कोकणातील वाढता प्रभाव रोखण्यासाठी दीपक केसरकर यांना वगळण्यास भाग पाडून निलेश राणे यांची मंत्रिपदी वर्णी लावून भाजपास बळकटी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आहे। एकनाथ शिंदेंनी हतबलेने या निर्णयास संमती द्यावी लागली। शिवसेनेचे 57 आमदार कसे निवडून आले हे सर्वश्रुत आहे। भाजपाची कृपादृष्टी व ईव्हीएमची किमया नसती तर 20 आमदारही येणे कठीण होते। या 57 पैकी 12 जणांना मंत्रिपद लाभले असले तरी 45 आमदार नाराज झाले आहेत। एकनाथ शिंदेकडे जे आमदार आकृष्ट झाले ते एकनाथ शिंदेकडे अलौकिक नेतृत्व गुण होते म्हणून मुळीच नाही। त्यांच्यापेक्षा कितीतरी ज्येष्ठ नेते शिंदेच्या सेनेत आहेत, परंतु गद्दारी करण्याचे धारिष्ट त्यांच्यात नसल्याने नाईलाजाने व सोयीस्कररित्या त्यांनी एकनाथ शिंदेंना नेतृत्वास बहाल केलं। एकटे दीपक केसरकरच शिंदेंपेक्षा कितीतरी ज्येष्ठ नेते आहेत। एकनाथ शिंदे यांना ईडीची नोटीस येताच त्यांचा खाजगी सचिव फरार झाला होता व नंतर 8 दिवसातच त्यातून वाचण्यासाठी त्यांनी 16 आमदारांना घेऊन शिंदेंनी सुरत गाठले। ईडी व अन्य कारवाईंपासून वाचायचे असेल तर माझ्यासोबत या असे आव्हान देऊन 40 भयग्रस्त व नाराजांची मोट बांधली। आम्हाला अदृश्य शक्तीचा आशीर्वाद आहे असे म्हणत गुवाहाटी गाठले। तिथे कामाख्या देवीला नवस करून गोवा मार्गे मुंबई लपत शपथ गाठली व पुढचे काळे कृत्य केले। मुख्यमंत्रीपद भूषलेल्या व्यक्तीस उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागणे ही मोठी नामुष्की असते। उडणाऱ्या स्वच्छंदी पाखराला पिंजऱ्यात बंदिस्त करण्याचा हा प्रकार राजकारणात पंख छाटण्यासाठी केला जातो। कोणत्याही स्वाभिमानी नेता आणि पदावनेती स्वीकारणार नाही, परंतु गद्दारीची बीज त्यांनी रोवली ते दुसऱ्यांवर विश्वास ठेवू शकत नाहीत। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्यास दिले असते तर ही नामुष्की टाळता आली असती, परंतु कोणतेही विशेषाधिकार नसलेले व शोभेचे असलेले हे असंविधानिक पद स्वीकारून शिंदेने एका पक्षप्रमुखाचा पदाचा त्या पक्षाचा चोरलेला असला तरी घोर अपमान केला आहे। आमच्या नगरपालिका व महापालिकेत अशी 2 उदाहरणं आहेत। एक उपमुख्य अधिकारी होता, मी त्याच्या वैधतेला आव्हान दिले होते, त्यामुळे त्याला पदावनत करून विशेष अधिकारी पदावर पदावनत करताच जे तदानी नावाच्या सदर अधिकाऱ्याने पदावनती नाकारून आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता। दुसरा प्रकार, जकात नाके बंद होताच ऑक्ट्रॉय सुप्रिटेंडेंटला पदावनत करून सहाय्यक आयुक्तपदी नेमताच त्याने तात्काळ आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता। ते तर वर्ग 2चे मनपा अधिकारी होते। त्यांनी जो स्वाभिमान व बाणेदारपणा दाखवला तो मामू एकनाथ शिंदेंना दाखवता आला नाही। ही किती लज्जास्पद बाब आहे। आता 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली काम करावे लागेल। अधिकार काहीच नसतील, वरून भाजपाच हायकमांडच्या हुकुमाचा तालेवार बनून राहावे लागेल। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एका माजी सैनिकाची लाचारी लांछनास्पद आहे। आपले आमदार फुटू नयेत, आपले आमदार अनाथ होऊ नये ही चिंता आता शिंदेंना दिवस रात्र भेडसावत असेल। हा नियतीने उगवलेला सूड आहे। उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्यानंतर त्यांना ज्या वेदना झाल्या होत्या त्याची ही अंशतः परतफेड नियती करत असावी। याला इंग्रजीचं
पोएटिक जस्टिस, हिंदीत कुदरत का कानून व मराठीत जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असे म्हणतात. ही तर सुरुवात आहे. शिंदेंच्या सेनेचे आकाश फाटले आहे. तिला ठिगळं लावण्याचा प्रयत्न म्हणून 2.5 वर्षाचे मंत्रिपद हा फॉर्म्युला आणला जात आहे. राजकारणात कोणीही कोणासाठी थांबत नसतो. नाराजांची मोठ बांधून शिंदे सेनेचे खच्चीकरण करू शकतो, कारण शिंदे सेनेत भाजपाचे 10 आमदार आहेत. शेवटी भाजपा अशी परिस्थिती निर्माण करेल की शिंदे सेनेत भाजपात विलीनीकरण करणे भाग पडेल. एकनाथ शिंदेच्या गळ्यात अपघाताने नेतृत्वाची माळ पडली आहे. 57 आमदार, तेही स्वतःला कोणतेही अधिकार नसताना सांभाळणे शिंदेसाठी अशक्यप्राय बाब आहे. भाजपा फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंतच शिंदेंना गोजारेल. नंतर मात्र त्यांना निष्प्रभ करून टाकेल व महाबळेश्वर येथील दरेगावी पाठवून देईल. कारण अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडूच नये हीच भाजप श्रेष्ठींची सुप्त इच्छा असावी. लेखक दिलीप मालवणकर, ज्येष्ठ पत्रकार, उल्हासनगर, जिल्हा ठाणे. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी, अंकित पूर्णा स्नॅक्स. फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण. पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर.